योहान पुरुषवर्तमान अध्याय 19 वचने 25 ते 27. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, आई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. तिसरा उद्गार जो आहे येशूचा, की बाई, पहा हा तुझा पुत्र आणि पहा ही तुझी आई. पहिल्या 3 तासांमध्ये येशू 3 शब्द बोललेले आहेत. 9 वाजता वधस्तंभावर दिलेला होता आणि या वेळेपर्यंत तो 3 उद्गार बोललेला आहे. हे तिसरा उद्गार. आणि मग म्हटलेलं आहे की त्याला गुलगुथा या ठिकाणी आणलं. गुलगुथा हा हिब्रू शब्द आहे, मूळ हिब्रू भाषेतला शब्द, आणि त्याचा अर्थ होतो कवटीचं स्थान. योहान सुवर्तमान 19 अध्याय 17 वचन. काल्वरी हा लॅटिन शब्द आहे. काल्वरीचा अर्थही तोच होतो, कवटीचं स्थान. गुलगुथाचाही अर्थ तोच होतो. आणि मग पुढे म्हटलेलं आहे वचन 23 मध्ये की येशूचे कपडे त्यांनी घेतले आणि एकेका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. 23 वचन. येशूचे कपडे घेतले, त्याच्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि एक वाटा असे 4 वाटे त्यांनी केले. याचा अर्थ काय? किती शिपाई होते? त्याच्या भोवती 4 शिपाई होते. जो वधस्तंभावर दिला जायचा त्याच्या वस्तू शिपायांना वाटून देण्याची रीत. आणि यांना क्वाड्रन म्हणतात, चौघांना क्वाड्रन. आणि मग कुणाला त्याचं पायतान, कुणाला त्याचा झगा असं देण्यात येत असतं. आणि या लोकांनी ते वाटून घेतलेलं आहे. जाग्यावर सुद्धा त्यांनी चिठ्ठी टाकली, झगा तुम्हाला सेवेची सुरुवात करताना देण्यात येत असते. आलिशाने त्याच्या शिष्यांना जगे दिलेले आहेत, एलिशाने दिलेले आहेत. संत पाऊल तिमोथेला म्हणतो, तू माझ्याकडे येशील तेव्हा माझा जगा घेऊन ये, कारण तो त्याला पुढे तिमोथेला द्यायचा. तो जगा सेवेची आठवण, सेवेची सुरुवात करताना द्यायचा आहे. आणि हा जगा लेकराला त्याची आई देत असते. ख्रिस्ताचा जो अखंड शिवलेला जगा होता तो मरियेने दिलेला. काय वाटलं असेल त्याला की माझ्या आईने दिलेल्या जाग्यावर त्या ठिकाणी चिठ्ठी टाकतीये आणि तो सैनिक तो जागा घेतो. विवळला असेल अंतकरणात पूर्ण दुःखाने. आणि मग त्याचा 19 अध्याय आणि 19 वचन की आपला बाप आणि आपली आई यांचा सन्मान. मग त्या सैनिकावरून आणि त्या जाग्यावरून त्याचं लक्ष आईकडे गेलं. अरे हा सैनिक, हा जागा देणारी ती माझी आई. आणि मग त्या आईकडे त्यांनी पाहिलं आणि मग तो म्हणाला की आता मी, पहा हा तुझा पुत्र. आणि योहानाला तो म्हणाला की ही तुझी आई. मरियेने त्याच्याकडे पाहिलं आणि
जे शिमोनाने तिला सांगितलं होतं लुकाच्या 2 अध्याय 23व्या वचनामध्ये, की तुझ्याही अंतःकरणातून तलवार आरपार घुसपून जाईल. तिला ते आठवलं, ख्रिस्ताला तो धक्का देण्याचा क्षण आठवला आणि दोघेही एकमेकांकडे निशब्द होऊन पाहत, आई मुलाकडे, मुलगा आईकडे. आणि त्या ज्या वधस्तंभाजवळ म्हटलेलं आहे की तेथे येशूची आई मरिया, क्लोपाची पत्नी मरिया, मरिया मगदलिया, त्याची मावशी सलोमी यांच्यामध्ये एक शिष्य मात्र आहे, तो म्हणजे संत योहान. तो त्या ठिकाणी आहे. येशू ज्यावेळेस चमत्कार करायचा त्यावेळेस लोक त्याच्या भोवती असायचे, भोजन द्यायचा तेव्हाही लोक त्याच्या भोवती असायचे, शिष्य पण असायचे. पण आता शिष्य त्याच्याजवळ नाही, फक्त योहान एकटा वधस्तंभाजवळ आहे. ती मरिया, एक सलोमी आणि हा योहान. मी तुझ्यासाठी प्राण देईल म्हणणारा पेत्र सुद्धा तिथे नाहीये, तिथे नाही. आणि जे थांबलेले आहेत वधस्तंभाजवळ, मग प्रश्न येतो, ते पाहण्यासाठी थांबले, कळवळा येतो म्हणून थांबले, का कर्तव्य म्हणून थांबले? आज आम्ही वधस्तंभावर दिलेला ख्रिस्त, त्याच्याजवळ काय चालले म्हणून पाहायला थांबलो, कळवळा आला ख्रिस्ताचा म्हणून थांबलो, का आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी? स्वतःला प्रश्न विचार. मी हा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, तुम्हीच तुम्हाला विचार की मी आज त्या वधस्तंभाजवळ काय म्हणून जाणार? योहान वधस्तंभाजवळ आहे, जवळ आहे म्हटले. आम्ही वधस्तंभाच्या किती जवळ आहोत? का लांबून माझा पाहत आहोत? त्या चोरासारखं ऐकू येईल इतके जवळ आहोत का? येशूशी बोलता येईल इतके जवळ आहोत का? योहानासारखी जबाबदारी घेण्या इतक्या जवळ आहोत का? तारण प्राप्त करून घेऊ शकू इतक्या जवळ आहोत का? मी वधस्तंभाच्या किती जवळ आहे? का त्या वधस्तंभापासून मी इतर शिष्यांसारखा पळून गेलो? पहिली गोष्ट म्हणजे वधस्तंभाच्या जवळ या, कारण ख्रिस्ताच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आम्हाला पार पाडायच्या. आणि जर आम्ही वधस्तंभाच्या जवळ नाही राहिलो तर आम्हाला त्या जबाबदाऱ्या पार पाडता येत नाही. सामान्य स्थितीमध्ये योहान ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा. योहान कृष्णवर्तमान जर तुम्ही पाहिलं तर इथून तुम्हाला तेच दिसेल. आणि तो लिहितानाही हे लिहितो की जो देवाच्या उराशी टिकून होता तो येशू, आणि मी त्याच्या उराशी टिकून. जो सामान्य स्थितीत, दैनंदिन स्थितीत ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असतो, तो कठीण स्थितीत वधस्तंभाशी टेकलेला असतो. मी कोणत्या स्थितीत ख्रिस्ताशी टेकलेला असतो? सध्या माझी स्थिती कशी आहे? मी कुणाला टेकतो, कुणाला तुकलून लावतो? मी ख्रिस्ताच्या वधस्तंभाशी आहे का? कारण या ठिकाणी मरिया, तिला आठवलं असेल की लोकांची अवहेलना होऊ नये म्हणून माझ्या पुत्राला मी सांगितलं होतं द्राक्षरस संपत आले, त्यांची अवहेलना होऊ नकोस. आणि आज
माझ्या लेकराची ताव येत नव्हती, कसा खेळ. आणि या कठीण परिस्थितीमध्ये मरिया ख्रिस्ताकडे पाहत आहे, ख्रिस्त मरीकडे पाहत आहे. मरियेने ख्रिस्ताला नाकारलेला पाहिलं लोकांनी, त्याच्या भावांनी, परंतु खिळलेला कधीच पाहिला. आज तिला तो खिळलेला पाहावा लागत. एक असहाय्य आई मुलाचा मृत्यू पाहते आणि एक मुलगा मृत्यूपूर्वी आपल्या आईला पाहते. आणि ही परिस्थिती देव पाहते. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीत एकमेकाकडे पाहता, हे लक्षात ठेवा की देव तुम्हाला पाहत आहे, याचं स्मरण ठेवा. आणि देवासाठी असलेलं प्रेम आणि देवाकडून आलेलं प्रेम यांची पूर्तता या ठिकाणी होती वधस्तंभावर. आणि आईच्या प्रेमाचा चांगुलपणा जो आहे तो ईश्वरी प्रेमाच्या चांगुलपणाची नांदी असते. त्याचा आरंभ भूतलावर होतो, परंतु त्याचा शेवट स्वर्गात होतो. आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना. माझा ऍक्सिडेंट झाला होता, हे जे नाक थोडंफार दिसतंय ते पूर्ण चेपलं गेलं आणि डॉक्टर दिसा होते. आमच्या परिचित एका माणसाने मला उचललं नेलं, घरी सांगितलं सुद्धा नाही. माझ्या आईला कळलं, धावत आली. डॉक्टर म्हणाले याला भूल देण्यापर्यंत हा जाईल, फार ब्लिडिंग आहे. मी माझ्या आईला म्हणतो जवळ उभा राहा आणि घट्ट हात धरून ठेवला. तिने माझा घट्ट हात धरला, म्हणाली बाळा काढू नकोस. जेव्हा जेव्हा हे वाक्य मी बोलतो मला तो प्रसंग आठवतो. घट्ट धरून ठेवलेला हा आईचं प्रेम लेकरांना घडवतो. पारख साहेबांच्या घरी मी राहायला आहे, त्यांच्या सुनेचं मी अभिनंदन केलं की दोन्ही लेकरांना तू आजपासून घडवतेस. तुझी लेकर प्रार्थनेत आहेत, प्रार्थना करतात, बायबल घेतात, स्कार्फ आणून देतात, प्रभूची प्रार्थना त्यांना येते. शाबास तुझी. आईने लेकरांना घडवायचं आहे आणि आईच्या प्रेमाने परमेश्वराच्या प्रेमाचं श्रेष्ठत्व प्रगट करायचं पाहिजे. आईच्या प्रेमाचं सौंदर्य हे परमेश्वराच्या इच्छेमध्ये सामावलेलं असतं. मरियेप्रमाणे आज लेकरांसाठी देवाच्या इच्छेत सर्व पूर्ण तुमच्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे का? आणि ते प्रेम जाणून घेण्याचं सामर्थ्य प्रत्येक लेकरामध्ये, लेकीमध्ये आहे. या ठिकाणी आम्हाला पुष्कळदा ख्रिस्ताचं विटनेस व्हायला पाहिजे असं, साक्ष, विटनेस. परंतु जोपर्यंत तुम्ही विथनेस नसता, विथ द क्राइस्ट, जोपर्यंत विथनेस नाही तोपर्यंत विटनेस नाही, हे लक्षात ठेवा. सो टू बी विथ द क्राइस्ट, टू विटनेस द क्राइस्ट. लेकराचं आणि आईचं नातं ते पाहिजे. तुमच्या साक्षीतून ख्रिस्त प्रगट व्हायला पाहिजे. योहानाचा 4 अध्याय 11 वचन. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण पावली आहे. या प्रसंगानंतर मरिया मंडळीमध्ये, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय, आणि येशूच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांच्या समूहामध्ये ती आहे. आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीत पाहिजे. मंडळीमध्ये
कुटुंब सांभाळलेलं आहे. म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये मंडळीला स्थान पाहिजे. आणि म्हणून मंडळी खिळखिळी करण्यासाठी कुटुंब फोडले जातात. हे लक्षात ठेवा. हे तिसरं वाक्य आपल्याला शिकवत आहे. मंडळीमध्ये पवित्र नात्यांची पूर्णता करण्याची जबाबदारी आहे. योहानाने ते पूर्ण केलं. 1 तिमोथी 5 अध्याय 8 वचन. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला असं होतं. आईला प्रेम दिल्याशिवाय आपण देवाकडून प्रेम मागू शकत नाही. हे लक्षात ठेवा. माझ्या सेवेमध्ये जे आईला अक्षरशः मारत होते असे लेकरं आज आईला कवटाळून जातात. लेकरांना परिवर्तन करा. लेकरांना आईचं महत्व सांगा. आणि जोपर्यंत तुम्ही आईवर प्रेम करत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम तुम्हाला मिळणार नाही हे त्यांना कळू द्या. आणि म्हणून येशू म्हणतो, जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझी आई, तोच माझी बहीण. म्हणून आईमध्ये बहिणीमध्ये ख्रिस्ताचं प्रेम सामावलं. हे लक्षात घ्या. आणि स्वकीयांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. येशूने मरियेला बाई म्हटली की बाई पहा तुझा पुत्र. त्याच्यामध्ये जो शब्द वापरला ख्रिस्ताने तो आहे गुणाय. गुणाय हा तुझा पुत्र. आणि गुणाय म्हणजे रिस्पेक्टेड लेडी, मान सन्मान असलेली स्त्री. आपल्याला असं वाटतं त्याने बाई म्हणून तिचा अपमान केला, परंतु नाही, त्याने तिचा सत्कार केला. की गुणाय तो पहा तुझा मुलगा, सन्माननीय स्त्री. येशू हा मरियेचा पुत्र आहे यापेक्षा देवाचा पुत्र आहे हे त्याला प्रगट करायचं होतं, म्हणून तो तिला बाई म्हणतो. दुसरं कारण, मानवाने मानवावर केलेल्या प्रेमापेक्षा देवाने मानवावर केलेलं प्रेम श्रेष्ठ असतं, म्हणून तो तिला बाई म्हणाला आणि ते तो प्रगट करत होता. तिसरं कारण, ती विश्वासणाऱ्यांपैकी एक आहे म्हणून तिला ऐहिक सन्मान न देता विश्वासणाऱ्यांना जो स्वर्गीय सन्मान आहे तो तिला दे. की धन्य स्त्री पाहतो तुझा मुलगा. चौथं कारण, कौटुंबिक नात्यापेक्षा स्वर्गीय नातं हे श्रेष्ठ आहे हे ख्रिस्त या वाक्यातून तिला सांगत होता. पाचवं कारण, जर तो तिला आई म्हणाला असता वधस्तंभावरून की आता शेवटचे काही क्षण राहिलेत प्राण सोडताना आणि तो म्हणतो आई, मरिया ओक्साबोक्शी रडली असती. तिचं मातृत्वाचं प्रेम उफाळून येऊ नये म्हणून तो तिला माननीय स्त्री असं बोलले. सहावं कारण, पुत्रापेक्षा तारणारा म्हणून तिने त्याच्याकडे पाहावं ही त्याची इच्छा आहे. त्यानंतर सातवं कारण, उद्धार कार्यामध्ये जगिक नाती नको आहे. देवाला उद्धार कार्यामध्ये जगिक नाती नको आहे. मुलगा म्हणून नाही तर तारणारा म्हणून मला पहा. ख्रिस्ताने या ठिकाणी नवं नातं निर्माण केलं आणि हे नातं रक्त, पंथ, जात हे सगळं सोडून स्वर्गीय नातं. म्हणून तो तिला म्हणतो, गुणाय बघतो तुझा पुत्र. आज नवीन नातं प्रस्थापित झालेलं आहे आणि आज येशूला आमच्यावरील विश्वास सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असतो. येशू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आमच्यावर जबाबदारी ठेव. आम्ही तुझ्या कुसाशी
मुलांनो, मी तुम्हाला विनंती करतो, जा आज आईचा हात धरा आणि म्हणा, येशू जशी योहानाला तू तुझ्या आईची जबाबदारी दिली आणि आईचं महत्व पटवून दिलं. गेलो होतो मी चर्चमध्ये, तुझ्या सेवकाने सांगितलं, या माझ्या आईचं रक्षण करण्याकरिता मला बल दे, तिच्यावर प्रेम करण्याकरता माझी चित्तवृत्ती बदल, मला तुझ्या सदृश्य कर आणि माझ्या कानी शब्द येऊ दे की मुला पहा ती तुझी बाई. या ठिकाणी तिसरा शब्द संपलेला आहे, प्रार्थना. पवित्र देव बाबा, या जगामध्ये राहत असताना आम्ही जगिक नात्यातून स्वर्गीय नाती प्रस्थापित करावी अशी चित्तवृत्ती आम्हाला देव बाबा. ती चित्तवृत्ती आम्हामध्ये येण्याकरिता तुझ्या पवित्र पुत्राने आम्हावर दिलेल्या जबाबदाऱ्या आम्हाला करून दे. आम्हाला तुझशी असलेलं नातं टिकवण्यासाठी आमच्या आईशी असलेलं नातं टिकवायचंय हे कळू दे. आणि देव बाबा, आम्ही तुझ्या प्रस्थापित केलेल्या नात्यामध्ये त्या स्वर्गीय राज्याचे नागरिक व्हावे हा आशीर्वाद आम्हाला दे. येशूच्या नावे मागून स्तंभावरील चौथा शब्द, मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 33 आणि 34 वचन. मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 33 आणि 34 वचन. 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. वधस्तंभावरून उद्गारलेला हा चौथा शब्द. यावेळी येशूला ही घटना माझ्या जीवनात येणार आहे याची पूर्ण जाणीव, की माझा त्याग काही कारणासाठी होणार आहे. कारण तो स्वतः देवच आहे. देव पाप सहन करू शकत नाही. शास्त्र म्हणतं, देवाने तुमची आमची पापे त्याच्यावर टाकली. जो निष्कलंक होता त्याला पाप असे करण्यात आले. आणि हे जे ओझ होतं, की ज्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याला व्हायचं होतं, त्याला पाप व्हायचं होतं, म्हणून त्या गेटशेमाने बागेमध्ये त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा, की जे कधीच अनुभवलं नाहीये ते आता अनुभवायचं आहे. जे कधीच माहित नाही ते आता अनुभवायचं आहे. आणि तो म्हणतो की बापा, शक्यतो हा प्याला मजपासून टळू दे, परंतु आता त्या प्याल्यातला थेंब त्याला चाटून पुसून घ्यायचा. हा त्याग काय आहे हे तो प्रत्यक्ष अनुभवत होता. मला असं वाटतंय की देवाने माझा त्याग केलाय असं तो म्हणत नाही. मला असा भास होतोय की देवाने माझा त्याग केला असं तो म्हणत नाहीये. तो खात्रीपूर्वक बोलतोय की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. सर्वांच्या गरजा भागवून झालेल्या आहेत. लोकांच्या गरजा भागवलेल्या आहेत. शेजाऱ्याची गरज भागवलेली आहे, आईची गरज भागवलेली आहे. आता माझी जी गरज आहे ती म्हणजे माझा देव मला पाहिजे.
त्याचं लक्ष आता स्वतःकडे गेलं आणि तो म्हणतो माझा देव मजपासून दूर आहे. पहिले 3 शब्द जे आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काही नाहीये, कारण तो येशूचा स्वभावच होता. क्षमा करणं, सहभागिता प्रस्थापित करणं, नातं प्रस्थापित करणं. तेव्हा त्या 3 शब्दांमध्ये आश्चर्यकारक काही नाहीये. आश्चर्य आहे या शब्दात, 4थ्या शब्दात, की हे कसं काय की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. छळ करणाऱ्यांना त्यांनी विचारलं नाही की तुम्ही माझा छळ का करता. निंदा आणि चेष्टा करणाऱ्या चोरांना त्यांनी विचारलं नाही तुम्ही माझी चेष्टा का करता. योहानालाही त्यांनी विचारलं नाही की आईचा स्वीकार करणार का सांगितले, नाही विचारलं. कुणालाही त्याने विचारलं नाही, परंतु देवाला मात्र त्याने विचारलं की तू माझा त्याग का केला. आता पापाचं वेतन मरण. मरण तर आहेच आहे, परंतु माझा देव सुद्धा आहे हा विश्वास या वाक्यामध्ये की ठीक आहे मी पाप झालोय, परंतु माझा देव माझबरोबर आहे. योग याचा 16वा अध्याय 11वं वचन. योग त्या ठिकाणी म्हणतो की देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि दुष्कर्मांच्या हाती दिलेलं आहे. स्तोत्र 22 जर पाहिलं आणि त्याचं पहिलंच वाक्य, तर ते पहिलंच वाक्य हे वचन आहे. ते वचन येशू जसच्या तसं बोलतो आहे. यातून आम्ही हे शिकायचं आहे की ज्या वेळेस माझा देव माझ्यापासून मला दूर वाटतो, तेव्हा पवित्र शास्त्रातली वचने मी जशीच्या तशी बोलतो. मला धैर्य येईल आणि माझे संबंध देवाशी परत स्थापन होतील. पवित्र शास्त्रातली वचने आम्हाला देवाच्या वचनांचा उपयोग अशक्तपणाचा सशक्तपणात होण्याकरता. जे आम्ही अशक्त होतो ते सशक्त. देवाची प्रीती, देवाचं सहाय्य हे दूर झालेलं नव्हतं. देव दूर झालेला होता. नरकाचं भय ख्रिस्ताला नव्हतं. अंधकाराच्या शक्तीशी लढून माझा पुत्र विजयी होणार म्हणून अंधकाराचं भय देवालाही नव्हतं. परंतु ताटातूट मात्र झालेली होती. ख्रिस्ताने सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या. सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया त्याने पाहिल्या, धार्मिक पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया त्याने पाहिल्या, रोमी सैनिकांच्या प्रतिक्रिया त्याने पाहिल्या, अधिकाऱ्यांच्याही प्रतिक्रिया त्याने पाहिल्या, शिष्यांच्याही प्रतिक्रिया पाहिल्या, बाजूला खिळलेल्या चोरांच्याही प्रतिक्रिया पाहिल्या, नातेवाईकांच्याही प्रतिक्रिया पाहिल्या. परंतु आता तो देवाची प्रतिक्रिया पाहतो. त्याला देवाची प्रतिक्रिया पाहिजे. हाक मारल्यानंतर की माझ्या देवाने माझ्याकडे पाहिलं. ज्यावेळेस हाक मारता त्यावेळेस देवाच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करा. एकदा मी एका कुटुंबामध्ये समस्येकरिता प्रार्थनेला गेलो आणि प्रार्थना केल्यानंतर ती आई खूप रडली, माझ्या हाताची मुके घेऊन रडली. आणि बाहेर पडत असताना तिचा नवरा म्हणाला प्रार्थना तर केली पण काय माहित आता काय होतं. हा विश्वास असा नव्हता. देवाच्या प्रतिक्रियेसाठी थांबा आणि आम्ही सुद्धा देवाच्या प्रतिक्रियेसाठी थांबलं पाहिजे. ही अद्भुत घटना आहे. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. ख्रिस्ताला अनुभव कधीही आलेला नव्हता. आता म्हटलेलं आहे की मग दुसऱ्या प्रहरापासून 4थ्या प्रहरापर्यंत पृथ्वीवर अंधकार पसरला. लिवियाचा 23वा अध्याय त्याच्यामध्ये 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की शुक्ल पक्षाच्या वलांडण सणाच्या दिवशी शबाताच्या पूर्वी तू वलांडणाचा पशु बघायचा. म्हणजे आज पौर्णिमा आहे.
लेनचे दिवस ठरवताना सुद्धा एप्रिल महिन्यातली पहिली किंवा मार्च मधली शेवटची पौर्णिमा पाहतात. 100% चंद्र पूर्ण असतो त्याच्या आधीचे 40 दिवस धरून तिथून राखेचे दिवस पूर्ण सुरू होतात. पौर्णिमा असल्यानंतर कधीही अंधार पडत नाही, लक्षात घ्या. सृष्टीतला कोणताही नियम पूर्ण पौर्णिमा असताना अंधार पाडू शकत नाही. भूगोलाच्या ते विरोधात आहे. परंतु दुपारी 12 ते 3 अंधकार पडलेला आहे. ग्रहण तर लागतच नाही, कारण पूर्ण शुक्ल पक्ष आहे. सृष्टीतील कोणतीही गोष्ट हे करू शकत नाही. फक्त आणि फक्त देव हे करू शकतो. आणि अंधकार जो आहे हे देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे, दुःखाचं प्रतीक आहे, पापाबद्दल वाटलेल्या प्रतिक्रियेचं एक प्रतीक आहे. हबक्कूक 1 अध्याय 13वं वचन, की तुझे नेत्र इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याच्याने पाहावत नाही. आणि तो हा क्षण होता की दुष्टता देव पाहणार नाही, पाप देव पाहणार नाही. देव पाप्याला सहन करतो, देव पाप सहन करत नाही. म्हणून मला तारण आहे माझ्या पापाला नाही. पाप फेकून देण्यात येईल, देव मला फेकून देणार नाही. हे लक्षात ठेवा. 2 करिंथ 5वा अध्याय 21वा वचन, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्या करता पाप केलं. यशया 53:6, आमच्या सर्वांचं पाप देवाने त्याचवर लावलं. या ठिकाणी ख्रिस्ताने खंडणी पूर्ण दिली. खंडणी देण्याचा जो क्षण होता तो हा क्षण होता. आणि अंधकार ख्रिस्ताने तो पूर्ण केलेला आहे. आणि गेटशेमाने बागेतील अनुभवापेक्षा, ते रक्ताचे थेंब पडण्याच्या अनुभवापेक्षा, तिथे तरी दूत त्याचे सहाय्य करत होते गेटशेमाने बागेत. परंतु आता नाही, कारण तो पाप. आता जे काही सहन करायचं ते तू स्वतः सहन करायचं. प्रियांनो, जेव्हा आपल्यातला कुणीही पूर्ण पाप होईल तेव्हा आपल्याला आपलं सगळं सहन करावं लागेल. आणि आपण होऊन कधीही पापातून तारले जाऊ शकत नाही. ते फक्त ख्रिस्तच करू शकतो. आणि देव पवित्र आहे, ओके, देव पवित्र आहे, परंतु देव न्यायी सुद्धा आहे. देव पवित्र जरूर आहे, देव न्यायी सुद्धा आहे. स्तोत्र 85 वचन 10, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की दया व सत्य एकत्र आली आहेत, न्यायत्व व शांती यांनी एकमेकाचे चुंबन घेतले. देवाचं न्यायत्व आणि त्याची मनुष्यांना दिलेली शांती हे वधस्तंभावर एकत्र आले. देव न्यायी आहे, प्रीती आहे, शांती प्रस्थापित करतो, पण न्याय पण प्रस्थापित करतो. आणि ज्या वेळेस पृथ्वीवर अंधकार पडला, लक्षात घ्या, ज्या वेळेस पृथ्वीवर अंधकार पडला याचाच अर्थ अंधकार येशूवर सुद्धा पडला. त्या खोलीतले सगळे लाईट जर गेले आणि आपण रात्रीच्या वेळी इथे आहोत तर अंधकार एकूण एकावर पडणार, माझ्यावर पडणार नाही असं काही नाही, किंवा तुमच्यापैकी कुणावर पडणार नाही असं काही नाही, सगळ्यांवर पडला. अंधकार येशूवर सुद्धा पडला. निर्गमाचा 10वा अध्याय 22वं वचन, मिस्र देशावर निबिड अंधकार पडला, परंतु इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीमध्ये उजेड. म्हणजे अंधकार हे न्यायाचं प्रतीक. मिस्राचा देव न्याय करत होता. निर्गमाच्या 11व्या अध्यायामध्ये ज्या वेळेस मिस्रातले प्रथम वत्स मरण पावले त्यावेळेस अंधकार न्यायत्वाचं प्रतीक. यशायाच्या 13व्या अध्यायात 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे
की तीव्र क्रोध असलेला परमेश्वराचा दिवस येईल तेव्हा अंधकार असेल, तो न्याय करेल. आमोस 5वा अध्याय 20वा वचन म्हणतं परमेश्वराचा दिवस अंधकारमय असेल. पहिले पेत्र 3रा अध्याय 10वा वचन म्हणतं त्या दिवशी अंधकार होऊन मोठा नाद होईल. मत्तई 24वा अध्याय 29वा वचन म्हणतं त्या दिवशी सूर्य अंधकारमय. ज्या वेळेस देव न्याय करतो त्या वेळेस देव अंधकार पाहतो. हे न्यायाचं चिन्ह आहे. मानवाचं पाप येशूवर हल्ला करत होतं. येशूने पित्याला आता न्यायाधीशाच्या रूपात त्याने पाहिलं, त्याला पिता दिसला नाही, त्याला न्यायाधीश दिसला. त्या राजाचा नाव आणि म्हणून तो म्हणतो तू माझा त्याग का केला, पित्याचा न्यायाधीश कसा झालास. आणि जेव्हा ख्रिस्त हे कबूल करतो की माझा त्याग झाला, त्यावेळेस प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे कबूल करावं की माझा स्वीकार. कारण जर ख्रिस्ताच्या पापाचा त्याग केला गेला नसता, ख्रिस्त जर त्याज्यला गेला नसता, तर आम्हाला स्वीकारलंच गेलं नसतं. कारण पापासह जर स्वीकारलं गेलं तर मग आमचं तारण. म्हणून ख्रिस्ताचा त्याग होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जितके विश्वासणारे हा विश्वास ठेवतात की येशूने माझं पाप स्वतःवर घेतलं, त्याची शिक्षा सुद्धा स्वतःवर घेतली, केवळ त्या विश्वासणाऱ्यांवर त्यागाचा आणि न्यायाचा प्रसंग येणार नाही. सध्या ख्रिस्त 2 प्रसंग अनुभवतोय, त्यागाचा आणि न्यायाचा. का तर विश्वासणाऱ्यांवर एक प्रसंग येऊन येईल, त्यागाचा आणि न्यायाचा, अंधकारातून जाण्याचा. ते ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं की कुणीही पुढे म्हणू नये आयुष्यभर की परमेश्वरा तू माझा त्याग कर. आम्हाला हा अनुभव येत नाही, कारण तो अनुभव ख्रिस्ताने एकदाच आमच्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे. तो आमच्याकरता शाप झालेला आहे. गलातीकरास पत्र 3रा अध्याय 13वं वचन त्याने म्हटलेले आहे की आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून त्याने खंडणी भरून कायम केले. न्यायाचा प्रसंग आमच्यावर नाही. त्याने तुमची आमची पातके स्वदेही घेऊन वधस्तंभावर दिली, याकरता की आपण पापाला मेलेले होऊन सदा चरणासाठी जगावं. याकरता की आम्ही सदा चरणासाठी जगावं. मी कशासाठी, कशा प्रकारे, कशा पायी, कसं जगत आहे. सदाचरणाने जगत आहे का, त्याचा त्याग माझ्या स्वीकारासाठी झाला. पहिले योहान 4था अध्याय 10वं वचन. सर्व इस्रायल राष्ट्राच्या पापक्षमेच्या प्रायश्चित्तासाठी मुख्य याजक वर्षातून एकदाच म्हणजे वलांडण्याच्या दिवशी त्या पवित्र स्थानात प्रवेश करायचा. दयास्थानासमोर प्रवेश करून अर्पण द्यायचं. ते अर्पण आता होत होतं, तो दिवस आज होता. आणि पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी त्याला रोज जावं लागायचं. याजकाला याजक जेव्हा पवित्र स्थानात प्रवेश करायचा त्यावेळेस पवित्र स्थान, त्या ठिकाणी पडदा होता, अंधार होता. पहिला पडदा, त्याच्यानंतर दुसरा पडदा तर अधिक जाड होता की जो फाटला वरपासून खालपर्यंत. पूर्ण अंधार, गडद अंधार, परंतु त्या ठिकाणी दीपस्तंभ आणि तो दीपस्तंभ येशूचं प्रतीक. परंतु आता मात्र येशू स्वतःच याजक आहे. इब्रिकाराच्या 10व्या अध्यायाप्रमाणे तो स्वतःच्याच देहातून, त्या निवास मंडपातून स्वतःच अर्पण, स्वतःच रक्त द्यायला जाणार आहे. तिथे दीपस्तंभ नाहीये, सर्व पृथ्वीवर अंधकार पडलाय. जोपर्यंत यज्ञ होत नाही पूर्ण, जोपर्यंत न्याय पूर्ण होत नाही, याजकाने बाहेर जायचं नाही, जोपर्यंत प्रकाश पडत नाही तोपर्यंत ख्रिस्ताला सुटका नाही. याजकाने तोपर्यंत बाहेर जायचं नाहीये.
आणि त्या ठिकाणी खुर्ची नव्हती निवास मंडळात. मेज होता परंतु खुर्ची नव्हती. कारण याचकाने बसायचं नाही. याचकाला परत उद्या येऊन सेवा करायची. याचकाने बसायचं नाही. ख्रिस्त मात्र यज्ञ केल्यानंतर आणि मग जो परमपवित्र देवाच्या उजवीकडे बसला आहे. कारण आता यज्ञ संपला. हे ख्रिस्ताला दाखवायचं की याचकाने बसायचं नाही, तो आत्मा मानला. परमप्रिय देवाच्या उजव्या बाजूला मी बसलेलो असेल. आता शिष्य सोडून जाणार हे त्याला माहित होतं. तुम्ही मला सगळे सोडून जाणार हे त्याने सांगितलं होतं, परंतु देव सोडत हे त्याला माहित नव्हतं. या ठिकाणी संबंध तुटलेले नाहीत. लक्षात. आज मी नगर पासून दूर आहे, परंतु नगरशी माझे संबंध तुटलेले नाही. माझ्या घराशी मी जुडलेला आहे, परंतु दूर आहे. देव ख्रिस्ताशी जुडलेला होता, परंतु दूर. बरेच जण म्हणतात की देवाने ख्रिस्ताला पूर्ण सोडलं. नाही, संबंध टिकून होते. आणि मग आपण पाहतो इब्रिकरास पत्र 10:19 वचन की तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. आता मी तुमचं लक्ष मत्तयाच्या अध्यायाकडे नेतो. त्या ठिकाणी पहा 51व्या वचनामध्ये म्हटलेले आहे, तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले. 52वं वचन, तडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. आम्हाला असं वाटतं अंधकार पडला, ख्रिस्त मोठ्याने ओरडला, माझ्या बापा, माझा देवा तू माझा त्याग का केलास. भूमी कापली, तडगी उघडली आणि पवित्र जनांची शरीरे उठली. त्या क्षणी हे झालं नाही. कारण 53वं वचन वाचा, काय सांगतं. आमेन. हे त्याच्या पुनरुत्थानानंतर झालं. आम्ही अलीकडेच थांबतो. आणि पुनरुत्थान म्हणजे रविवारी पवित्र जणांची सगळी शरीरे जी सुखलोकात होती ती तो स्वतः बरोबर घेऊन देवाकडे गेला. इफिसकरास पत्र 4 अध्याय 8वं वचन, तो अधोलोकी उतरला आणि त्याने आरोहण केलं. याच्या पलीकडे आम्ही त्याचा अर्थ काय घ्यावा. जे इथं म्हटलेलं आहे की जे बंदिवासात होते, जे तुरुंगात होते, त्यांना त्याने आपल्या बाहूंच्या तुरुंगात नेलं. 4 अध्याय, इफिस 4 अध्याय 7, 8, 9 वाचा. तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले. तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले. तेव्हा त्याने कोणाला? कैद्यांना. कोणते कैदी? कैद्यांना काय करून नेलं? कैद करून नेलं. अरे ही काय पद्धती आहे? कैद्यांना कैद करून नेलं. जे चावी आदामाकडून घेतली होती अधोलोकाची, आणि जे आत्मे अधोभागी होते त्यांना निरोप देण्याकरता, त्यांना संदेश देण्याकरता ख्रिस्त त्या चोरासह सुखलोकी उतरला. ती चावी त्यांनी घेतली, सुखलोक उघडला. आणि जे प्रगटीकरणामध्ये म्हटलेलं आहे की मुक्ततेची वाट पाहत होते त्यांना घेऊन, जे कैद केले होते सैतानाने, त्या कैद्यांना सोडवलं आणि आपल्या बाहूंमध्ये कैद करून त्याने स्वर्गात नेलं. ते झालं 3ऱ्या दिवशी आणि ते लोकांनी पाहिलं. कारण लिव्हिय अध्याय 23 त्याच्यामध्ये
म्हटलेलं आहे की तुम्ही प्रथम फळ शबाताच्या दुसऱ्या दिवशी देवाला अर्पण करायचं. याचकाने प्रथम फळ शबाताच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात देवाला अर्पण करायचं. शबात रविवारी सकाळी संपला, शनिवारी संध्याकाळी, क्षमा करा, शनिवारी पूर्ण शबात होता, रविवारी संपला. आणि मग पहिल्या दिवशी महिला कबरेकडे गेली आणि तिथे ख्रिस्त नव्हता. करंथीकरास पत्र पहिला अध्याय 15वं वचन 15वा अध्याय 20वं वचन काय म्हणतं की ख्रिस्त मेलेल्या मधून उठवला गेलेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यातलं प्रथम फळ आहे. लक्ष द्या माझ्या प्रिया, ख्रिस्त हा प्रथम फळ आहे. प्रथम फळ याचकाने घ्यायचं शबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणि ते देवाला द्यायचं. हा देवाचा नियम होता. रविवारच्या दिवशी प्रथम फळ संत पौल म्हणतो कोण आहे? ख्रिस्त. म्हणजे जे प्रथम उगवलं मेलेल्यातून तो म्हणतो जो पहिल्याने उठला तो ख्रिस्त आहे. तो देवाला अर्पण होणार प्रथम फळ म्हणून. तोच वधस्तंभावर आहे अजून. मग तो वधस्तंभावर असताना तो पूर्णही गेला नाही तर इतरांचं पुनरुत्थान होईल का? कसे काय बाकीचे लोक आम्ही उठलेले पाहू जोपर्यंत ख्रिस्त उठत नाही? म्हणून त्या ठिकाणी वचन काळजीपूर्वक वाचा. तो म्हणतो हे सगळं त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर. ख्रिस्त हा मेलेल्यातला प्रथम फळ आहे. आणि म्हणून 23वा अध्याय लेवीचा 11वं वचन आणि 15वं वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रथम फळ तो आहे. त्यानंतर ही जी मृत्यू छायेची दरी होती ती ख्रिस्ताने आम्हा करता पार केली. अंधकार पार करता येतो, आंधळेपण पार करता येतो. अंधकारात आहात दुःख मानू नका, परंतु आंधळे जर असाल वचनाबाबत तर आज देवाचे उपकार माना की त्या अंधारातून ख्रिस्त पार गेलेला आहे. आता आमचा त्याग होणार नाही आणि आमच्यापैकी कुणीही म्हणणार नाही की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आम्ही प्रार्थना. हे आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू आमच्यावर तू ओतप्रोत प्रेम करतोस. तुला आमच्या सहभागितेची तृष्णा आहे. त्यामध्ये आम्ही कायमचं प्रस्थापित व्हावं ही तुझी इच्छा आहे. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तुझी आकडी व तुझी काठी मला दिली. हो प्रभू, तू आम्हा बरोबर आहेस. तू आमचा त्याग करत नाहीस म्हणून तुझे उपकार मान. देवापा युरोप म्हणतो ही माझी त्वचा छिन्न विछिन्न झाली तरी माझा विश्वास सांगतो की अंती माझा उद्धारक माझ्या बाजूला उभा. त्या विश्वासाने तुझ्या पुत्राला समोर ठेव. कठीण परिस्थितींवर सैतानाच्या अंधारा छायेवर विजयी होण्याकरता आम्हाला तू सहाय्य कर. म्हणजे प्रभू आम्ही तुझ्या जवळ. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो.